गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुम्ही कसे आहे? आय होप बरे असेल. मी पण बरी आहे गाईज, मस्तपैकी. तर आज मी करणार आहे मटन गाईज. बघा व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही गाईज, आणि मस्त झटकेपट आहे आणि पटापट आहे गाईज. मस्त रेसिपी करणार आहे, मस्त एकदम गावरान, एकदम मटन रस्ता तर्री काय म्हणायचं आहे म्हणा. आपण एकदम मटनचं कालवण करणार आहे मस्त झणझणीत मी. तर बघा रेसिपी, ठीक आहे. तर चलो किचन में. किलोभर मटन आहे, म्हणजे 1000 रुपयाचा मटन आहे. बघा गाईज, मटन किती महाग आहे गाईज. महाग असून पण आपण खायचं काय सोडत नसतोय, बरोबर का नाही. आपण नॉन व्हेजिटेरियन आहे म्हटलं तर खावं तर लागते, किती किती महाग का असे ना, बरोबर ना गाईज. तर है ना, आता श्रावण चालू होईल गाईज, मग नंतर खायला भेटणार नाही आपल्याला, है ना. तर आता काय श्रावण चालूच होणार आहे. तर गाईज मला कमेंट करून प्लीज सांगा, श्रावण कधीपासून कुठल्या डेटपासून चालू होणार आहे. मी कन्फ्यूजमध्ये आहे, तर प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण की मला घर पण स्वच्छ करायचं आहे गाईज. प्लीज, माझा श्रावण असतो गाईज. तर चला आपण मटन करूया, मस्त मटनचं कालवण करूया, मस्त झणझणीत गाईज, एक नंबर. तर बघू शकता किलोभर मटन आहे आणि 5-6 टमाटे कापून ठेवलेत गाईज. मला मटन बघितलं की बोलताच येत नाही, पहिली गोष्ट. आय लव्ह मटन. तर बघू शकता ह्याच्यात एक कांदा टाकून ठेवलेला आहे, मस्त फ्राय झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण मटण टाकूया, मस्तपैकी दाखवते तुम्हाला. असंच कसं तरी ॲडजस्ट करून मी तुम्हाला तुमच्या समोरच टाकणार आहे आज मटण. हे बघा, घ्यायचं आणि असं मस्तपैकी, आणि मटण मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे. तर ह्याचं सूप काढायचं आहे ना. हे माझ्या भाजीसाठी नल्ली आहे बघा, मस्त. ती नल्लीच खात असते नुसतं, दुसरं काय कुठलं पीस नको तिला, नुसतं नल्लीच बोलती गाईस. कोणाकोणाला नल्ली आवडते गाईस, प्लीज मला सांगा, है ना. तर असं टाकायचं मस्तपैकी, है ना. तर आपल्याला आज मटण खायचं आहे गाईज, या मटण खायला, है ना, मस्तपैकी. बघू शकता गाईज, वा 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 वा, कसं मस्त आहे मटण आपलं म्हणजे मेंढ्याचं मटण आहे, मेंढा. हा, मेंढ्याचं मटण आहे. तर बघू शकता मस्तपैकी. आता आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकतं तुम्ही बघा हा, आणि जसं मी करते गाईज तसं करून खावा, एक नंबर. आणि हे माझ्या गावाकडचं स्टाईल आहे गाईज, माझ्या गावाकडचं स्टाईल, कर्नाटक स्टाईल, है ना. माझ्या गावात असं करून खातात. गावात काय, आम्ही पण असंच करून खातो, पण गावाकडची रेसिपी आहे गाईज, मस्तपैकी, एकदम इझी आहे, मस्तपैकी आहे. तर चला आपण बनवूया गाईज. बघू शकता मस्तपैकी टमाटे कापून टाकलेले आहेत, मीठ आहे, हळद आहे, है ना. तर ह्याला थोडंसं असंच खुलं ठेवूया आणि मस्त मिक्स करून घ्यायचं गाईज. तुम्हाला दाखवायचं म्हणून मी मिक्स केलेलं नाही आहे अजून. मस्तपैकी चांगलं 2 पाण्याने धुवून घ्या स्वच्छ, है ना. मटण धुवून झाल्यावर मस्त एक कांदा कापायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा. जर सूप काढायचा असेल तर ह्याला तर बॉइल्ड करावा, शिजवायला तर लागतंच. पद्धत सेम हीच आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये टमाटा, हळद आणि मीठ एवढंच आहे. आणि याला थोडंसं पाणी टाकून आपण शिजवायला ठेवूया मस्त. की 7 शिट्ट्या करायचं, 6 ते 7 शिट्ट्या करायचं, शिजून जातं गाईज मस्तपैकी. तर मला ह्याचं सूप काढायचं आहे माझ्या भाजीसाठी. ती सूप खाते, तिखट खात नाही गाईज. तर तिच्यासाठी काढायचं आहे. काढताना पण मी तुम्हाला दाखवणार, बघा म्हणजे तोंडात किती पाणी सुटलं आहे गाईज. असं भुक्कड हो साली मी, भुक्कड, खूप भुक्कड आहे मी नॉन व्हेजिटेरियनचं. आता तर मला 3-4 महिने खायचं नाही आहे गाईज, तो मैं अभी खा लेती हूँ. मेरे 3-4 दिन बचे हे शायद ना. श्रावण, प्लीज मला कमेंट करून सांगा गाईज, श्रावण कधीपासून स्टार्ट आहे, नॉनव्हेज कधीपासून बंद करायचं आहे खायचं. प्लीज गाईज, एक तरी हेल्प करा, ही तरी हेल्प करा. ज्यांना माहिती आहे त्यांना प्लीज मला कमेंट करून सांगा, प्लीज, आय रिक्वेस्ट आहे. ह्याच्यासाठी तर कमेंट करा की श्रावण कधीपासून स्टार्ट आहे गाईज, ठीक आहे. मस्तपैकी मी पाणी टाकलेलं आहे, तर सूप काढायचं आहे म्हणून, आणि शिजवायला पण पाणी लागतं गाईज. तर चला आपण ह्याला झाकण लावूया आणि 6 ते 7 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे चांगलं शिजेल गाईज, आणि मग नंतर सूप काढून घेऊया, ठीक आहे. तर गाईज बघू शकता ह्याच्यामध्ये कांदा आहे, खोबरा आहे, अद्रक आहे, है ना गाईज. तर आणि ह्याच्यामध्ये 3-4 लवंग आहे, काली मिरी आहे 2, आणि 3 इलायची आहे. फ्लेवरसाठी इलायची टाकायची गाईज, ठीक आहे ना. तर चला आपण वाटण करून घेऊया. आणि मस्तपैकी पहिलं भांडं कधी पण धुवून यूज करायचं गाईज, असंच ठेवायचं नाही, ठीक आहे ना. कारण की आता हे काय बोलतात त्याला, पावसाचं नाही का, छोटे छोटे मासे वगैरे खूप भांड्यामध्ये असतात, तर धुवूनच घ्यायचं. जे पण यूज करतात त्याला धुवायचं मस्तपैकी आणि घ्यायचं. वेळ झाला तर होऊ द्या, पण आपल्याला धुवूनच घ्यायचं, ठीक आहे ना. आता मी वाटण काढून घेते, म्हणजे वाटून घेते ना. मी काय बोलते खुशी के मारे मलाच कळत नाही गाईस. लसूण पण टाका, तो कुछ नाही कर सकते. चला, तर मी ह्याला वाटून घेते, मग आपण भेटूया. आता मस्त मसाला काढून ठेवला आहे आपण.
तर शिट्टी वाजू द्या, मग फोडणी घालूया मस्तपैकी. काहीच बघू शकता मस्तपैकी एक कांदा कापलेला आहे, तेजपत्ता टाकायचा 2 किंवा 3. तर टाका, मस्त थोडंसं तेल टाका, एक कांदा कापून फ्राय करून घ्या मस्तपैकी. आणि आपलं मटण शिजलेलं आहे. तर चला सूप काढते मी. बघू शकता नल्ली काढलेलं आहे ती. गाईस तुम्ही बघू शकता मस्त नल्ली काढलेली आहे, 2 नल्ली काढले तिला. तर ती पीस खात नाही, तिला नल्ली फेवरेट आहे तिचं. तर चला आपण फोडणी देऊया गाईस. बघा मटण मस्त शिजलेलं आहे आणि ते कांद्यामध्ये मस्तपैकी मटण मसाला टाकलेला आहे. मस्त फ्राय करून घ्यायचं गाईस. तुम्ही बघू शकता कुठला मसाला आहे, मटण मसाला कुठला असतो गाईस, सिम्पल आहे, मटण मसालाच असतो ना. बघा तोंडात एवढं पाणी येते, मी अजून फोडणी पण दिलेलं नाही आहे गाईस. आणि तो वाटलेला मसाला ह्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी, ठीक आहे. आणि गरा 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 फिरवायचं, ठीक आहे. गरा 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 तेल सुटसपर्यंत फिरवत राहायचं. आणि तुम्ही मस्त बघू शकता मी किती म्हणजे हलवत आहे त्याला, कारण की मिक्स मसाला सगळं मिक्स व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित तर्री यायला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता. चला मी आता टाकला आहे कांदा मसाला, ओके. आणि थोडीशी हळद टाकू शकता. तर कांदा मसाला पण टाकून मस्तपैकी फिरवायचं है ना. मग आपण टाकूया धनिया पावडर पण टाका गाईस, ठीक आहे. तर मस्तपैकी बघा असं फ्राय करून घ्या. मस्त गरा 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 फिरवत राहावा जोपर्यंत तो मसाला चांगला भाजत नाही है ना, तरच टेस्ट लागतं गाईज. आणि तुम्ही बघसाल ना, मुंह में याचं पाणी आ जाएगा गाईज. आणि हां, तुम्ही बघितल्यावर ही रेसिपी गाईज बघू शकता, मस्त फिरून घ्यायचं मस्त तुम्ही. आणि चला तर बघू शकता मटण मस्तपैकी त्या मसाल्यात घालून मी मिक्स करून टाकलं गाईज. व्हिडिओ शूट नाही झाला तर असं. आणि जेवढा रस्सा पाहिजे तेवढं ठेवा. आणि कसं वाटतंय गाईज, मस्तपैकी बघू शकता एकदम झणझणीत मस्तपैकी झालं आहे गाईज. हा बघितलं तरच असं पाणी येतं आहे. आणि मटणचं कालवण कसं थोडंसं जास्त पातळ असलं तरच चांगलं वाटतं, मला असं वाटतं की थोडं पातळच असायला पाहिजे, जास्त घट करत नाही आम्ही मटणचं कालवण कधी पण. तुम्ही बघू शकता. तर मस्त भाकरी चुरून खायचं गाईज. आय लव्ह मटण गाईज. तर चला मटण मी तर खाणार मस्तपैकी, नल्ली मी खाणार. आणि आता श्रावण स्टार्ट होणार आहे गाईज, मग मला खाता येणार नाही. 3 महिने मी खाणार नहीं है. सो अब भी जितना हो सके खा लो. और शायद कुछ 2-3 दिन बचे हैं गाइस, मस्त बिताओ और खा लो, है ना. फिर हम लोग को खाना नहीं है. तर थँक्यू गाईज, जास्त बोलवचन झालं वाटतं. तर ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.